नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. दीपावलीच्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा. तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी, ऋषिकेश आणि ओवी हे मस्त अंगणामध्ये झोपतात. चांदण्यांच्या रात्री मस्त असे चांदण्याकडे बघत असतात. तर ओवीला खूप छान प्रकारे आपली जानकी ही चांदण्यांची गोष्ट म्हणजे ध्रुवताऱ्याची गोष्ट सांगते आणि देवबाप्पाची. तेव्हा मात्र लगेच ओवीला खूप हसायला येतं. ओवी म्हणते की माझी आई सुद्धा देवबाप्पाच्या आईसारखीच आहे, सारखी ओरडत असते की सर्व काही आवरून ठेव म्हणून. तेव्हा ऋषिकेशला आणि ओवीला खूप हसायला येतं. तर जानकी उठते आणि काय हो, तुम्हाला हसायला काय झाले असे आश्चर्याच्या धक्क्याने जानकी विचारते की काय हो ऋषिकेश, तुम्ही काय इतके खुश होतात, काय इतकं हसता. तेव्हा ऋषिकेश मुद्दा म्हणतो की नाही तर काय, अगं ओवी खरंच किती खरं बोलली. जानकी म्हणते की बरं. जानकी ही आकाशाकडे पाहते आणि ओवीला म्हणते की ओवी, अगं यांना सप्तश्री म्हणतात, म्हणजे हे आकाशातील 7 असे 7 म्हणजे स्टार आहेत. ओवी म्हणते की सप्तश्री. तेव्हा जानकी म्हणते की हो, 7 ऋषींची नाव आहे ती सप्तश्री. ओवी, तो बघ ध्रुवतारा, आणि ध्रुवतारेची गोष्ट आहे ना माहिती तुला ओवी, मी तुला सांगितलेली आहे ना. तेव्हा ओवी म्हणते की नाही आई, अगं तूच सांग ना मग काय आहे ध्रुवतारेची गोष्टी. आणि आई तू सांगत असताना खूप ऐकायला मजा येते. तेव्हा ऋषिकेश सुद्धा म्हणतो की अगं आई, जानकीला सांग ना, म्हणून ओवीची ऍक्टिंग करतो. तेव्हा लगेच जानकी खुश होऊन म्हणते की हो सांगते. आणि अगदी ओवी तू आपल्या बाबावरच गेलेली आहे. तेव्हा लगेच जी जानकी आहे ती ध्रुवतारेची गोष्ट ओवीला सांगायला सुरुवात करते. ऋषिकेश सुद्धा खूप छान प्रकारे ती ऐकत असते. आणि सुनीती आणि राजा उत्पक्का यांचा ध्रुवतारा हा मुलगा. तेव्हा ध्रुव बाळाला एक सावत्र आई होती, राणी सुरुची. तिला सुद्धा एक मुलगा होता आणि ती तर राजाची आवडती राणी होती. आणि एकदा काय झालं माहिती आहे का, ध्रुवतारा हा खेळत खेळत आपल्या राजाच्या म्हणजे मांडीवर जाऊन बस. आणि तुला माहिती आहे का, तेवढ्यात नेमकं जी काही राणी सुनीती आहे ती आपल्या मुलाला तेथे घेऊन आली आणि राजाच्या मांडीवर बसलेला तो ध्रुव बाळ आहे ना, आणि त्याला असं ओढून खेचलं आणि त्याला खाली ढकलून दिलं. तेव्हा राजा सुद्धा आपल्या आवडत्या राणीसमोर काही बोलू शकला नाही. तेव्हा ध्रुव बाळाला खरंच खूप वाईट वाटलं आणि रडत रडत तो त्याच्या आईकडे गेला. तेव्हा त्याच्या आईनं त्याला समजावलं की अरे ध्रुव बाळा, तू देवाकडे असं काहीतरी तुझं स्थान माग, जेथून तुला कोणीही उठ म्हणणार नाही आणि कोणीही हकलून देणार नाही आणि ढकलणार सुद्धा नाही. तेव्हा ध्रुव बाळ हा खूप अशी कठीण तपश्चर्या करतो आणि देवाला जे काही खुश करून देवाकडून एक वर मागून घेतो. तेव्हा भगवान विष्णू हे ध्रुव बाळावर प्रसन्न होतात आणि ध्रुव बाळाला जे काही आकाशात कधीही न ढळणारं म्हणजे कधीही कोणी काही न असं स्थिर असं स्थान ते देत, जेणेकरून त्याला कोणीही उठ म्हणणार नाही आणि कोणी ढकलणार सुद्धा नाही. ऋषिकेशला सुद्धा ही गोष्ट ऐकल्यानंतर खूप वाईट वाटते, कारण त्याला सुद्धा घरातून हाकलून दिल्याचं त्याला आठवतं. तेव्हा तो ध्रुवतारेकडे अगदी एकटक बघत असतो. जानकी पुढे सांगते की असाच तो ध्रुवतारा त्याच्याकडे बोट करून दाखवते, ज्याची जागा नेहमी आकाशात स्थिर असते. मग ओवी, याचा अर्थ काय होतो तुला माहिती आहे का, आपला कोणी किती अपमान केला तरी आपण शांत नाही तर पेटून उठायचं. आपलं आपण असं अढळ स्थान निर्माण करायचं की जेणेकरून आपल्याला तेथे कोणीही खेचणार नाही आणि ना कोणी कधून तेथून ढकलू सुद्धा शकणार नाही. गोष्ट ऐकता ऐकता ओवी मात्र झोपी गेलेली असते. तेव्हा जानकीचे लक्ष ओवीकडे जाते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी, अगं अगदी छान गोष्ट सांगितली. सर्व परिस्थितीत कसं हे पॉझिटिव्ह राहायचं ह्या गोष्टीतून छान तू समजावून सांगितलं. तेव्हा जानकी आणि ऋषिकेश ओवीच्या म्हणजे चेहऱ्यावरून डोक्यावरून हात फिरवतात. ऋषिकेश म्हणतो की झोपलं आपलं बाळ. तेव्हा जानकी म्हणते आता खरी आपल्या नॅचरल AC मध्ये तिला झोप लागली. त्यावर जानकी हे ऋषिकेशला म्हणते की अहो, उद्या तर तुम्हाला कुस्तीची तालीम करायची, त्यामुळे तुम्ही सुद्धा आता झोपा. तर ऋषिकेश म्हणतो की हो अगं, तू तर उद्या येते ना मला मैदानामध्ये सपोर्ट करण्यासाठी. तेव्हा ऋषिकेश गुड नाईट करून झोपतो. तर जानकी त्याच्या सुद्धा डोक्यावरून प्रेमाचा हात फिरवत असते. त्यानंतर इकडे ऐश्वर्या आपल्या रूम मध्ये, तिला काही झोप येत नसते, कारण जे बेडरूम तिला सुमित्रा आईकडून मिळवायची असते त्यासाठी तिने सारंगला सुद्धा पुढे घातलेले असते. सुमित्रा आईला जेव्हा ती म्हणलेली असते तेव्हा ते सर्व काही तिच्या समोर डोळ्यासमोर येत असते, तिला आठवते. परंतु सुमित्रा आईने तर तिला म्हणण्या अगोदर ती जी काही बेडरूम आहे ऋषिकेशची आणि जानकीची अवंतिकाला दिलेली असते. आणि जी काही अवंतिका असते ती सुद्धा तिला म्हटलेली असते की काय ग ऐश्वर्या, अगं तुझं तोंड इतकं का पडलंस, अगं तुला जानकी वहिनीची रूम भेटली नाही म्हणून तुझं तोंड इतकं पडलं का. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, वहिनीसारखं मी काही तुझं हे सहन करणारी नाही, मी तुला जसेच तसे उत्तर देत राहील. हे अवंतिकाचं तो धाडसीपणा आणि तिचा ऐश्वर्याच्या तोंडावरचं बोलणं काही ऐश्वर्याला झोप येऊन देत नाही. सारंग मात्र मस्त झोपलेला असतो. ऐश्वर्या उठून बसते आणि सर्वजण तर अगदी मस्त ताणून या घरामध्ये झोपलेत, बाकी मीच आहे की अशी या घरामध्ये जागी आहे. आणि ही सौमित्र अवंतिका तर जानकीच्या रूममध्ये मस्त
सुखाची झोप घेत असतील, जरा कुठे सुखात राहील असं म्हटलं लगेच ती अवंतिका चोच घेऊन येथे आली. त्यामुळे नाही, त्या अवंतिकाची सुद्धा लवकरात लवकर या घरातून तर हकालपट्टी मला करावीच लागेल. आज आईंनी सुद्धा त्या जानकीची जागा त्या अवंतिकाला देऊन मला त्या रूमच्या बाहेर काढलं. त्यामुळे नाही, आता मी त्या अवंतिकाला ती जागा नाही घेऊन देऊ शकत. आणि ऐश्वर्या उठते विचार करत असते की हे दोघे तर त्या जानकीला भेटून आलेत, मग जानकीने यांना काही सांगून तर पाठवलेली नसणार ना, आणि हे दोघे ते जानकीचं ऐकून काही चक्रव्यूह तर रचत तर नसतील ना, असा विचार करता करता तिला तर खूप टेन्शन येतं. आणि त्या टेन्शनच्या नादामध्ये टेबलवर जो ग्लास ठेवलेला असतो त्याला धक्का लागून तो खाली पडतो आणि त्या ग्लासच्या आवाजाने सारंग लगेच डचकून उठतो. ऐश्वर्या घाईने सॉरी सॉरी करत तो ग्लास उचल. सारंग उठतो आणि काय झाले ऐश्वर्या, तुम्ही अजून का झोपला नाहीत असं विचार. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अहो झोपच येत नव्हती. तर लगेच सारंग म्हणतो की मी तुम्हाला कंपनी देतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की नाही अहो सारंग नाही, इट्स ओके. सारंग झोपतो तर ऐश्वर्या त्याच्याकडे वैतागून पाहते की आयुष्यात काही काम नसलेल्या लोकांना मात्र किती शांत झोप लागते. वैतागले मी याच्या ह्या बरोबर राहून राहून. हा सारंग निसता असा भोपळा आहे भोपळा, आणि ती अवंतिका मात्र लवंगी मिरची, तोंडात तर आग घेऊन फिरतच. पण ठीक आहे अवंतिका, अगं कितीही जानकीनं तुला या घरात पाठवलेले जरी असणार, परंतु मी तुझं एकही या घरात आल्यावर नाही चालून देणार, ही गोष्ट लक्षात ठेव. त्या जानकीप्रमाणे पुन्हा घराच्या बाहेरचा रस्ता कसा असतो तो तुम्हाला दाखवूनच देईल असे ठरवते. आणि या सर्व टेन्शननी तिला काही झोप येत नसते. त्यानंतर इकडे ऋषिकेश उठतो, आपलं जे काही अंथरूण आहे तो घेऊन तो खाली रूममध्ये येतो जानकी जानकी करत. तेवढ्यात गुलाबदादा धावत येतात. गुलाबदादा विचारतात की काय हो दादा काय झाले. तेव्हा ऋषिकेश विचारतो की अरे गुलाब, जानकी कुठे. तर गुलाबदादा म्हणतात की त्या बाहेर गेल्यात. तर लगेच ऋषिकेश म्हणतो की इतक्या सकाळी सकाळी. तेव्हा काही सांगून गेलीस का. गुलाबदादा म्हणतात की नाही अहो त्या खूप घाईत होत्या, त्यामुळे त्या तसंच चहा न घेता गेल्या. तोपर्यंत तुम्ही चहा घ्या, मी तुम्हाला चहा देते. तेव्हा ऋषिकेश मात्र विचारत पडतो की खरंच कमालच आहे, जानकी तर मला म्हणाली होती की उद्या सकाळी सकाळी मी तुमच्याबरोबर सरावाबरोबर साठी येईल, परंतु आता न सांगता ती इतक्या सकाळी कुठे गेली असेल, म्हणून ऋषिकेशला टेन्शन येतं. त्यानंतर इकडे जानकी ही आपल्या जे काही बायका असतात म्हणजे तिच्या ज्या शेजारच्या त्यांच्याकडे येते. तेव्हा त्या गावातील सर्व काही बायका जानकीने बोलवल्याप्रमाणे तिच्याजवळ येण्यासाठी त्यांनी खरंच म्हणजे तिने त्यांना विनंती केलेली असते. तर त्यांना बघून जानकीला खूप आनंद होतो. जानकी लगेच त्यांच्यासमोर हात जोडते की थँक्यू, खरंच तुम्ही माझ्या विनंतीला मान देऊन येथे आला. तेव्हा जानकी हे सुवर्णताई असते त्यांना विचारते की काय हो सुवर्णताई, नमूसाठी स्थळ आलं होतं, कसं आहे मुलगा, आणि काय हो तिकडनं काही उत्तर आलं का. परंतु गावातील बायका हे थोडेसे जानकीवर नाराज असतात, कारण त्या ऐश्वर्याने जानकी बाबतीत गावामध्ये खूप काही असं खोटं नाटक पसरवलेलं असतं, गैरसमज लोकांचे वाढवलेले असतात, कारण नानांना ढकलून दिले, सर्व काही जानकीवर आरोप तिने केलेले असतात. म्हणून गावातील बायका ह्या तोंड पाडून जानकीकडे बघत असतात, कोणी काही उत्तर देत नाही. तेव्हा जानकीचेही लक्षात येते. तेव्हा जानकी मात्र हसून ज्या अनघा ताई असतात त्यांना विचारते की काय हो गाय तुमची दूध द्यायला लागली का. तेव्हा ज्या मागे काकू असतात त्यांच्याबरोबर सुद्धा जानकी बोलायला जाते, परंतु त्या सुद्धा तोंड वळून जानकीकडे बघतात. कोणी काही जानकीकडे तोंडाकडे बघत सुद्धा नाही आणि त्या जानकी बरोबर बोलायला सुद्धा तयार नसतात. जानकीला ही सर्व काही लक्षात येते. आणि ज्या शेवंत काकू असतात त्यांना सुद्धा आपली जानकी विचारते की काय हो तुमच्या नातवाला हे कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाले का. अहो यांनी शब्द टाकला होता होईन ऍडमिशन, मग झाले का ऍडमिशन, परंतु तुम्ही मात्र आम्हाला काही कळवलेच नाही. तेव्हा शेवंत काकू सुद्धा तोंड खाली घालून बस. तेव्हा हे सर्व लक्षात आल्यानंतर जानकी त्यांना विचारते की काय झालं, तुम्ही माझ्याशी कोणीच काही का बोलत नाही. तेवढ्याच लगेच त्या अनघाताई असतात तर त्या म्हणतात आमचं सर्व जाऊन द्या, आम्ही का बोलत नाही ते आम्हाला विचारू नका, पण तुम्ही आम्हाला का बोलावले ते अगोदर सांगा. तेव्हा जानकी म्हणते की हो सांगते. आणि जानकी खूप नाराज होऊन म्हणते की आमची आज काय परिस्थिती आहे ही तुमच्या समोरून लपलेली नाही, तुम्हाला सर्व काही माहिती आहे. आज पण ऋषिकेशला तुमच्या सर्वांची गरज आहे. तुम्ही ऋषिकेश रावांना बहिणी हक्काने राखी बांधता, त्यामुळे मी तुम्हाला सर्वांना आज येथे बोलावून घेतले. तेव्हा त्यातील काकू म्हणतात की अहो वहिनी, ऋषिकेश दादा तर आमचे भाऊ आहेतच, परंतु एक वहिनी म्हणून आम्ही सुद्धा तुमच्यावर खूप विश्वास ठेवला होता, पण तुम्ही काय करून ठेवलं. तर जानकी म्हणते की अनुताई प्लीज माझं ऐकून घ्या. तर लगेच शेवंत काकू म्हणतात की अहो गावातील लोक सर्वजण तुमच्याबद्दल खूप वाईट बोलतात, सर्वांनी खूप वेगळा ग्रह तुमच्याबद्दल करून घेतलेला आहे
आणि काय तर म्हणे तुम्ही तुमच्या सासऱ्यांना जिन्यावरून ढकलून दिलेच. जानकीला ते ऐकून धक्का बसतो. जानकी म्हणते की नाही हो, खरंच माझ्यावर विश्वास ठेवा, मी असे काही केलेले नाही. तुमचा हा खूप मोठा गैरसमज झालेला आहे, तुम्ही प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. अहो लग्न करून या गावामध्ये मी तुमच्या समोरच आले, इतक्या वर्षापासून तुम्ही मला ओळखता. अहो अनुताई, मी तर तुमच्या घरात जेवले आणि सुवर्णताई तुमच्या घरात तर आम्ही प्रेमाने तुम्ही मला खाऊ घातलं. तुम्ही सर्वांनी माझी ओटी भरली आणि तुम्हाला खरंच असं वाटतं की मी असं काहीतरी घाणेरडं कृत्य करेल म्हणून? नाही हो, गोठ्यातल्या गायीपासून घरात अडकलेल्या बाईपर्यंत मी सर्वांना मदत केली. तुमच्या सर्वांची सुखदुःख मी वाटून घेतली होती, हे सर्व तुम्ही विसरलात का? खरंच मी काही असं केलेले नाही, माझ्यावर विश्वास ठेवा. गावात तर एकतर आमची खूप बदनामी झालेली आहे, आमच्याबद्दल खूप मोठा असा गैरसमज गावामध्ये पसरलेला आहे. पण खरंच मी तुम्हाला खरंच सांगते की मी असे काही केलेले नाही. आज मी तुम्हाला सर्वांना येथे बोलावले आहे कारण आज ऋषिकेशला तुमची गरज आहे. आज ऋषिकेशला त्यांच्या या बहिणींची गरज आहे. अहो तुम्हाला सगळ्यांना वाटतं तसं नाही. जानकी खूप रडून हे सर्व अगदी व्याकुळतेच्या भावनेने सांगत असते. तसतसे आपल्या गावातील सर्व या ज्या बायका असतात, अनघाताई, संगीताताई आणि ज्या शेवंत काकू वगैरे, या सर्वांच्या डोळ्यात जानकीच्या त्या दुःखाची भावना समजते. त्यांना जानकी किती खरी आहे हे तिच्या डोळ्यातील प्रेमा पाण्यामुळे समजतं. तेव्हा सर्वांच्या डोळ्यात त्या बायकांच्या पाणी यायला सुरुवात होते. जानकी रडतच सर्वांसमोर हात जोडते. अहो मी माझ्या वडिलांसारख्या सासऱ्याला खरंच नाही ढकललेले, माझ्यावर विश्वास ठेवा. खरंच माझ्या बहिणींनो मी असं नाही केलेलं. तुम्ही एकदा स्वतःच्या मनाला हा प्रश्न विचारा की जानकी रणदिवे असं काही करेल म्हणून. आणि जर खरंच मी दोषी असेल तर तुम्ही कोणीही आम्हाला मदत करू नका, जा तुम्ही आम्हाला एकट्यांना राहू द्या. जानकी हात जोडून डोळे झाकून रडत असते. तेव्हा गावातील बायकांचा जीव तुटतो कारण जानकीबद्दल आत्तापर्यंत त्यांनी खूप काही ऐकलेलं असतं. जानकी ही सर्वांच्या जीवासाठी, सर्वांच्या या भुकेलांसाठी धावून आलेली असते. पण जानकी बहिणी काही कधी असं घाणेरडं कृत्य नाही करणार यांचा त्यावर पूर्ण विश्वास असतो. परंतु ह्या ऐश्वर्याच्या गैरसमजामुळे त्यांचा थोडासा गैरसमज होतो. परंतु जानकीच्या ह्या अटूट हृदयाच्या तुटक म्हणजे भावनांनी आज त्या बायकांचे डोळे उघडतात आणि जानकीबद्दल जो काही त्यांनी गैरसमज करून घेतलेला असतो, शेवटी त्यांचा तो गैरसमज दूर होतो आणि गावातील सर्व बायका ह्या जानकी बहिणीला आणि ऋषिकेश दादाला मदत करण्याचे ठरवतात. तेव्हा सर्व बायका आपल्या जानकीचा हात धरतात की रडू नका जानकी बहिणी, आम्ही सर्वजणी तुमच्या सोबत आहात ना, तुम्ही कशा एकट्या आहात इतक्या जणी असताना. आणि सर्वजणी आपल्या जानकीच्या डोक्यावरून हात फिरवतात. तेव्हा जानकी त्यांना आपल्या मिठीत घेते आणि सर्वांच्या गळ्यात पडून रडते की खरंच मी असे काही केलेले नाही, माझ्यावर विश्वास ठेवा की खरंच मी असं नाही केलेलं. म्हणून जानकी खूप रडते. तेव्हा त्या बायका सुद्धा खूप रडतात. तेव्हा शेवंत काकू म्हणतात की अहो वहिनी साहेब, खरंच अख्ख्या गावात चर्चा होती, परंतु तरी आमचा त्या चर्चेवर विश्वास बसत नव्हता. आमचं मन मात्र हे सत्य स्वीकारायला तयार नव्हतं. आता जानकी वहिनी तुम्हाला सत्य सांगितले आणि आमचं जे काही मन आहे ते अगदी धुतल्या तांदळासारखं साफ झालं. त्यामुळे आता सांगा की वहिनी साहेब तुम्हाला काय मदत लागते म्हणून. तेव्हा जानकीला एक खूप मोठा आधार मिळतो. जानकी खुशून म्हणते की हो सांगते. नंतर इकडे अवंतिका ही रणदिव्यांच्या बाहेरील अंगणातील झाडांना पाणी घालत असते कारण या अगोदर जानकी आपल्या झाडांची काळजी घेऊन त्यांना पाणी वगैरे घालायची. पण आता अवंतिका हे काम करत असते आणि तेवढ्यात सगुनाही घाईघाईने येते. अवंतिकाचे सगुनाकडे लक्ष जाते म्हणून ती सगुनाला जवळ बोलवते आणि काय ग सगुना, इतके घाईने कुठे निघाले? तेव्हा सगुना म्हणून जाते की हो ऐश्वर्या मॅडमचं एक काम होतं त्यामुळे मी घाईने इतके आले. अवंतिका विचारते की काय ग सगुना, इतकं काय असं अर्जंट काम होतं? तर सगुना म्हणते की अहो ते सिक्रेट आहे, ते फक्त मी ऐश्वर्या मॅडमला सांगणार. तेव्हा अवंतिका म्हणते की काय मॅडम? तर सगुना म्हणते की हो आलेच. आणि सगुना लगेच आज जायला निघ. परंतु अवंतिका मात्र तिला लगेच रागाने म्हणते की एक मिनिट. तर सगुना थांब. तेव्हा अवंतिका पुन्हा त्या सगुना समोर येते आणि काय ग, काय असं सिक्रेट काम आहे ऐश्वर्याकडे तुझं? म्हणे ऐश्वर्या मॅडम पुढे सांग ना काय काम आहे असे विचारू लागते. सगुनाची मात्र बोलती बंद होते की नेमकं आता यांना काय उत्तर देऊ. तेव्हा अवंतिका म्हणते की अगं सगुना का शांत बसलीस, मी तुला काहीतरी विचारते की अगं ऐश्वर्याकडे तुझं काय काम आहे सांग ना आता. आणि तेवढ्यात त्या आवाजाने ऐश्वर्या बाहेर येते आणि काय झाले त्याच्याशी तुझं काय घेणं देणं आहे असे अवंतिकाला म्हणते. कशाला नसते चौकशा करते, झाडांना पाणी घालून झालं असेल तर जा आतमध्ये आणि सर्व काही या लादी वगैरे पुसून काढ. तेव्हा मात्र अवंतिका काही कमी नसते. अवंतिका ही जोरात धमकावून तिच्याकडे बोट करते आणि माझ्याशी जर बोलायचे असेल तर नीट बोलायचं. तुला माहिती आहे ना की काल मी कशी रूम मिळवली ते, आणि तसंच जर
आज माझ्या मनात आलं तर मी माझ्या परमिशन शिवाय सुद्धा घरात कोणाला घेणार नाही, येऊन सुद्धा देणार नाही असे सगुनाकडे बघत बोल. ही गोष्ट लक्षातच ठेव. तेव्हा मात्र ऐश्वर्या लगेच आपलं बोट पुढे करते. अगं हा जो काही तुझा पैशाचा माज आणि ही पैशाची ऍक्टिंग आहे ना ती तुझ्या नवऱ्याला दाखव असे अवंतिकाला म्हणते. आणि एक गोष्ट आमच्यामध्ये पडायचं नाही हे तुला कळले ना, मग जा आतमध्ये. अवंतिका विचारते की का, कशाला मला आतमध्ये पाठवतात, म्हणजे परत तुमचा काहीतरी प्लॅन चालला की काय? अगं जानकी वहिनीला तू घराच्या बाहेर काढून तुला लाज सुद्धा वाटली नाही का? मग अजून तरी सुद्धा मोठा प्लॅन करायचा का? आणि काही जरी तुम्ही प्लॅन्स केले ना मी तुमचे सर्व प्लॅन उडवून लावील, हे तुला कळले का? आणि तू ग सगुना आऊट, आजपासून घरी यायचं नाही, कळलं ना? निघ इथून, चालती हो. सगुना तर खूपच घाबरत, कारण अवंतिका तर खूप भडकलेली असते. तेव्हा ऐश्वर्या लगेच तीच ऍक्टिंग करते आणि तोच हातवारे करून म्हणते की सगुना आऊट, आजपासून तू या घरात यायचं नाही, निघ इथून. अशी ऍक्टिंग करून अवंतिकाला विचारते की काय खाऊ आहे का हा? अगं मी ठरवणार की या घरामध्ये कोण येणार आणि कोण येणार नाही ते. आणि सगुनाला म्हणते की जस्ट अगं आता मला सुचलं, चल आपण हिच्याच बद्दल आता बोलूयात, चल सगुना. म्हणून त्या दोघी हसतच बाजूला जात. तेव्हा अवंतिकेला इतका राग येतो आणि तिला असे वाटतं की एक सनकन या ऐश्वर्याच्या कानामागे देव्या, म्हणून ती तोऱ्यात लगेच आतमध्ये निघून जाते. तर ऐश्वर्या आणि सगुना तोऱ्यातच बाहेर येतात. तेव्हा ऐश्वर्या इकडे तिकडे बघत सगुनाला विचारते की काय ग, तू इतक्या सकाळी सकाळीच आलीच, मग काय अशी खबर आहे? तेव्हा सगुना सांगू लागते की अहो काल रात्री ते राजा राणी मस्त असे गप्पा छाटत बसले होते आणि मी तर अगदी कान देऊन ऐकत होते. तेव्हा ऋषिकेश दादा सांगत होते की गावामध्ये कुस्तीची स्पर्धा होणार आहे आणि त्या स्पर्धेमध्ये ऋषिकेश दादांनी भाग घेतलेला आहे, ते स्वतः खेळणार आहेत म्हणून. ऐश्वर्या म्हणते की कुस्ती, आणि ऐश्वर्याच्या शेवटी सर्व काही लक्षात येते. त्यानंतर इकडे अवंतिका डायरेक्ट सौमित्राकडे येते आणि सौमित्राला सर्व काही सांगते. तेव्हा सौमित्र विचारत असतो की अगं त्या सगुनाच्या ऐश्वर्याकडे असं काय काम असेल? तेव्हा अवंतिका म्हणते की दुसरं काय असणार की इथल्या गोष्टी तिकडे सांगायच्या, तिकडच्या इकडे सांगायच्या. आणि खरंच अरे हे सर्व किती चीप आहे. तर सौमित्र म्हणतो की अगं हे सर्व दादाला तर सांगायला हवं. तेव्हा तो फोन घेतो, तर लगेच अवंतिका त्याच्या हातातील फोन घेते आणि 1 मिनिट सौमी, एका माणसाचं ऐकायचं आणि दुसऱ्या माणसाचं ऐकून लगेच तिसऱ्या माणसाला सांगायचं. अरे सौमी ही किती घाणेरडी सवय आहे हे तुला माहिती आहे ना? तेव्हा सौमित्र म्हणतो की अगं पण दादाला तर सांगायला हवं की ती आपली जी काही त्यांची माहिती आहे ती सर्व या ऐश्वर्याला येऊन सांग. तेव्हा अवंतिका म्हणते की मग आपण तसेच वागून त्या ऐश्वर्यासारखं व्हायचं का? मग आपण आपलं आयुष्य बाजूला ठेवायचं आणि त्यांच्या वाटेत आता उतरायचं का? आपण लढत बसायचं का? त्यांच्यासाठी भांडणं करत बसायचं का? म्हणून मी तुला सौमित्र सांगत होते, म्हणून मला जॉईंट फॅमिली पटत नव्हती. जॉईंट फॅमिली म्हटल्यानंतर सर्व काही प्रॉब्लेम पॉलिटिक्स होतं आणि मला माहिती आहे. असे वाटतं की येथे येऊन आपण सर्वात मोठी चूक केली म्हणून. मला तर असं वाटतं की आत्ताच्या आत्ता बॅग घ्यावं आणि येथून निघून जावे. म्हणून अवंतिका खूप भटकते, कारण या ऐश्वर्याच्या कष्टी कारस्थान तिला काही आवडत नाही आणि तसे वागायला सुद्धा तिला काही पटत नाही. तेव्हा सौमित्र तिला म्हणतो की अवंतिका अगं शांत हो, अगं जरीही आपण येथून निघून गेलो तरी काही या घरातील गोष्टी ज्या होतात त्या थांबणार आहात. अवंतिका अगं तुझं बरोबर आहे, एकत्र कुटुंबात राजकारण होतात, लोक एकत्र राहिल्यानंतर मतभेद होतात, पटलं तर ठीक, नाहीतर हमरी तुमरीवर येत. आणि अशाच वेळी जी जानकी वहिनीसारखं माणसं असतात तर ती गोड बोलून यावर उपाय शोधतात आणि तेच ऐश्वर्यासारखी माणसं ही घरामध्ये राजकारण करतात, छुपे वार करतात, फक्त स्वतःला कसे जिंकता येईल हाच विचार करत असतात. तेव्हा अवंतिका म्हणते की अगदी एक्झॅक्टली, अरे एरवी तर तूच या घरातील लोकांची आणि या घरातील प्रत्येकाची तू गोडवी गायचा. तेव्हा सौमित्र म्हणतो की अगं ठीक अवंतिका, पूर्वी सर्व गोष्टी ठीकच होत्या, जोपर्यंत ऐश्वर्या घरात नव्हती तोपर्यंत सर्व काही ठीक होतं, परंतु ही ऐश्वर्या घरात आल्यामुळे नागिनी सारखी घरात शिरली आणि या घराला तिने डंस मार आणि पूर्ण या घराची वाट लावून ठेवली. जसं एखादं मूर्ख मूल एखाद्या चांगल्या चित्रावर काळं फासून टाकतं, अगदी तसं त्याची वाट लावून टाकतं, त्याची घाण करून टाकतं, तशी अगदी या घराची घाण करून तिने सोडली. पण अवंतिका ही घाण आता आपल्याला पुसून टाकायची, तिने जे बिघडवलं ते आपल्याला सुधारायचं आणि हेच जर आपल्याला करायचं असेल तर आपण असे मध्ये नाही निघून जाऊ शकत. अवंतिका तुला आठवते का आपण एक ध्येय करून येथे आलो, त्या ऐश्वर्याच्या नाकावर टिचून दादा वहिनीला या घरात परत घेऊन यायचं, त्यांना त्यांचा मान आणि या घरातील त्यांचा हक्क स्थान परत मिळून द्यायचे, लक्षात आहे ना तुझ्या? तेव्हा अवंतिका म्हणते की हो, म्हणूनच मी इतक्या वेळ गप्प बसले होते, पण आता नाही, आता मी गप्प नाही बसणार, आता मात्र त्या ऐश्वर्याला मी दाखवून देणार खरी अवंतिका काय आहे ते. तिला तर खूपच गुर्मी आली, आता मात्र तिची सर्व काही गुर्मी उतरवणार, आयुष्यभरात लक्षात राहील अशी तिची मी अद्दल तिला घडवणार. पॉलिटिक्स करायचं तर मग आता पूर्ण काही घुसूनच मी पॉलिटिक्स करणार.
ठरलं माझं म्हणून अवंतिका खूप हुशार बनते आणि ऐश्वर्याच्या नाकावर टिचून तिला सुद्धा या घराच्या बाहेर ती कशी हाकलते. या ऐश्वर्यातील आत्मविश्वास आणि तिथे तो बदल बघून सौमित्राला मात्र खूप आनंद होतो, कारण त्याला अशीच अवंतिका हवी असते. ऐश्वर्याने तर दुर्गा बनूनच रूप घेतलेलं असतं की ऐश्वर्याच्या या पापांचा घडा आणि तिला शिक्षा देण्यासाठी. त्यानंतर इकडे ऋषिकेश हा कुस्तीसाठी सर्व काही सराव व्यवस्थित करत असतो. त्याला सर्व काही ती प्रॅक्टिस करताना सर्व काही आठवते की तो नोकरी किती ठिकाणी शोधत होता आणि त्या सयाजीराम आणि ऐश्वर्यामुळे त्याला काही लोकांनी नोकरी सुद्धा दिलेली नाही. तेव्हा ऋषिकेशचा प्रॅक्टिस करता करता त्याला ते सर्व आठवत असताना थोडंसं हाताला लागतं आणि तेव्हा जानकीला जो काही बोललेला असतो की अगं दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपली ओवी दिवाळी ही धुमधडाक्यात साजरी करेल. तेव्हा तो ठरवतो की आता ओवी तुझ्या बाबा तुझे सर्व काही इच्छा पूर्ण करेल म्हणून तो पुन्हा जोमाने प्रॅक्टिस करायला सुरुवात करतो. तेव्हा गावातील काही बायका आणि जानकी ही सर्व काही गाद्या घेऊन तेथे येते. छोट्याल्या गाद्या असतात. जानकी म्हणते की ऋषिकेश. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी अगं काय हे होतीस कुठे तू सकाळपासून. जानकीच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल असते. ते ऋषिकेशकडे बघून त्या बायकांना म्हणजे खुणावून दाखवते आणि खुशून म्हणते की अहो ऋषिकेश तुमच्यासाठी मी कवच आणायला गेले होते. ऋषिकेश म्हणतो की काय कवच. तर जानकी म्हणते की हो तुम्ही कुस्तीसाठी सराव करता मग तुमच्या रक्षणासाठी हा कवच. तेव्हा अनुताई म्हणतात की दादा अहो खरंच चांगली जंगी प्रॅक्टिस तुमची सुरू आहे. तेव्हा शेवंत काकू म्हणतात की अगं अनु पण अगं खाली काहीच नाही, दादांना प्रॅक्टिस करण्यासाठी किती त्रास होत असेल. तेव्हा सर्वजणी बायका म्हणतात की अगं मग त्यासाठीच आपण तर आलो आहोत आणि ह्या सर्व गाद्या सत्रांच्या ऋषिकेश दादांसाठीच घेऊन आणल्यात आम्ही. तेव्हा ऋषिकेशला सुद्धा आनंद होतो आणि त्या अनुताई सुवर्णताईला म्हणतो की खरंच याची काय गरज होती. सुवर्णताई म्हणतात की अहो अशी कशी नाही, आमच्या बहिणीसाठी तुम्ही कायम आमच्या पाठीशी उभे राहिला, काय हवं नको याची सतत तुम्ही काळजी घेतली, मग आम्हाला सुद्धा आमच्या भावाची काळजी घेऊन द्या. तेव्हा अनुताई म्हणतात की हो कायम तुम्ही राखीच्या शब्दाला जागला, आजपर्यंत तुम्ही आमचं रक्षण केलं मग आज सुद्धा आम्हाला या खडीपासून तुमचं रक्षण करून. आणि सर्वजणी एकमेकींना म्हणतात की चला ग बायांनो आपण त्या गाद्या आणि सत्रांच्या आथऱ्याला घेऊयात. तेव्हा ऋषिकेश अगोदर जमिनीवरच तो व्यायाम करत असताना आणि ती सराव करत असताना त्याला त्रास होत असतो, परंतु आता सर्वजणी मिळून जानकी त्यांच्या सोबत त्यांची मदत करून त्या गाद्या खाली अंथरते त्यावर त्या सतरंजा. आणि अनुताई म्हणतात की दादा हे बघा आता जी काही तुमची जमीन अगदी मऊ झाली त्यामुळे कुस्तीची अगदी जोमात तयारी करा आणि कुस्ती जिंकूनच या. तेव्हा ऋषिकेशला खूप धन्य वाटतं. ऋषिकेश लगेच त्यांच्यासमोर हात जोडतो. माझ्या आया आणि बहिणींनो आज तुम्ही या दादासाठी जे काही केलं त्याचे उपकार हा दादा कधीच विसरणार नाही असं तोंड भरून त्यांना म्हणतो. सुवर्णताई म्हणतात की अहो दादा काही नसताना बहिणीला कुठे उपकाराची भाषा तुम्ही सांगता. तेव्हा लगेच सुवर्णताई जानकीला म्हणतात की वहिनी साहेब अहो तुम्हीच बघा. तर लगेच जानकी म्हणते की अहो धनी विचार कसला करता, चला आणि सराव करा आणि एकेकाला चांगला धोबी पछाड द्या. म्हणजे आपल्या कमरेला पदर खोचून ती मस्त ऍक्टिंग करत हे ऋषिकेशला बोलते. ऋषिकेशला तर खूप हसायला येतं आणि जानकीला सुद्धा आणि सर्व बायकांना सुद्धा अगदी गोड होऊन सर्वजणी हसतात आणि ऋषिकेश या सर्वांची साथ मिळून सर्वजण खुश होऊन जोमाने प्रॅक्टिस करायला सुरुवात करतात आणि मस्त अशी प्रॅक्टिस करत असतो. तेव्हा सर्वजणी बायका म्हणतात की दादा अहो तुम्ही नक्की जिंकणार आणि बायका म्हणतात की चला आता दादांना सराव करून द्यात आता आम्ही येतो म्हणून बायका निघून जातात. जानकी सुद्धा खूप त्या सर्वांचे प्रेम मिळाल्याने खुश होते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये ऐश्वर्या इतकी म्हणजे तडकलेली असते आणि रागावून सयाजीरावांना सर्व काही सांगत असते की जानकी आणि ऋषिकेशला तर मला म्हणजे जिंकून द्यायचंच नाही आणि तो ऋषिकेश तर कुस्तीमध्ये हारलाच पाहिजे, त्यांना कधीही आयुष्यात सुखानं जगून द्यायचं तर नाही. तेव्हा सयाजीराव म्हणतो की अगं आत्ताच मी साताऱ्याला फोन करतो आणि आपल्या पहिलवानाला तिकडून बोलावून घेऊन घे. त्यानंतर ऋषिकेश आणि जानकी हे कुस्ती खेळायला जाण्याच्या अगोदर देवी आईचं दर्शन घ्यायला येतात आणि गुरुजींना देवी आईचा मनोभावने हात जोडून कौल लावायला सांगतात. गुरुजी देवी आईच्या त्या तेथे फूल ठेवतात आणि कौल लावतात. तेव्हा देवी आई तर उजवा कौल ही ऋषिकेश जानकीला देते म्हणजे ऋषिकेश नक्की जिंकणार. देवी आईने कौल दिल्यानंतर जानकी आणि ऋषिकेश खूप खुश होतात. तर जानकी म्हणते की आता काळजी करण्याचं काही कारण नाही, देवी आईने आपल्याला उजवा कौल दिला म्हणून ऋषिकेश खूप खुश असतो आणि दोघे देवी आईला हात जोडतात. जानकी म्हणते की सर्व काही निर्विघ्नपणे पार पडून दे आणि मागे वळून पाहतात तर ऐश्वर्या सारंग आणि सुमित्रा सुद्धा तेथे देवी आईच्या मंदिरात येतात. तर ऋषिकेशचे त्यांच्या
त्यांच्याकडे लक्ष जाते. तेव्हा ओवी सुद्धा तेथे असते. तर जानकीच्या हातातील ते फूल खाली पडतं. तेव्हा लगेच ओवी म्हणते की आई अगं ते कौलाचं फूल. तेव्हा जानकी ही खाली वागते, कारण तिने मुद्दाम ते खाली टाकलेलं असतं, कारण तिला ते फूल घेता घेता सुमित्रा आईच्या पायाचं दर्शन घ्यायचं असतं आणि सुमित्रा आईचा आशीर्वाद ऋषिकेशला मिळून द्यायचा असतो, कारण ऋषिकेश इतका मोठा सामना लढत आहे आणि त्यासाठी आईचा आशीर्वाद नक्की तिला घ्यायचा असतो. म्हणून ते फूल घेता घेता ती सुमित्राच्या पाया पडते आणि शेवटी तिला तिचे दर्शन तर मिळते. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब